हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण स्ट्रॅटजी बॅक टेस्टिंग ही सिरीज बघत आलेलो आहे. त्याच पद्धतीने MT5ची सिरीज आपण ऑलरेडी बघितलेली आहे. स्ट्रॅटजी बॅक टेस्टिंग सिरीजमध्ये लिक्विडिटी स्वीप ही जी सिरीज आहे त्याचं एप्रिल महिन्याचं मे महिन्याचं ऑलरेडी आपण जे रिझल्ट्स आहेत हे रिझल्ट्स आपण सगळ्यांच्या समोर डिस्प्ले केलेले आहेत. सो अकॉर्डिंग टू लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटजी आपण मे महिन्याच्या एंडपर्यंत मे महिन्यात ऑल ओव्हर 770 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. सो आपण एक वेगळी मॉर्निंगची स्ट्रॅटजी आपण ऑलरेडी बघायला सुरू केलेली आहे. त्यामधले पहिल्या 3 आठवड्याचे ऑलरेडी आपल्याला जे रिझल्ट्स आहेत ते डोळ्यासमोर आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये आपण 120 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये होतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण 220च्या पिप्सच्या प्रॉफिटमध्ये होतो आणि मेच्या तिसऱ्या आठवड्याच्या शेवटपर्यंत आपण 90 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. सो आत्ता मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण या स्ट्रॅटजीनं प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय की लॉसमध्ये क्लोज करतोय याचं डिस्कशन आणि ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो सुरू करू आपण. मे 4th वीक ॲनालिसिस आपण सुरू करू. सो 26 मे स्ट्रॅटजी काय आहे, कशी आहे हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. सो कोणाला जर डाऊट्स असतील तर मागचे व्हिडिओ जाऊन नक्की चेक करू शकताय. 26 मेला काय झालंय, सेकंड जी कॅन्डल होती आपली ग्रीन होती. त्याच्यानंतर आपला स्टॉप लॉस होता या कॅन्डलच्या लोला, म्हणजे 40 पिप्सच्या आसपास. आपण काय करतोय, 10 पिप बफर करून लावतोय, म्हणून आपला 26 मेला 50 पिप्सचा एसएल हिट झालेला होता. सिंपल. ओके, जाऊ आपण 27 मेला. चेक करू शकतोय आपण 27 मेला काय झालंय. ही जी ग्रीन कॅन्डल होती, ओके, आपल्याला एसएल किती बघायला भेटतोय, हार्डली 10 पिपच्या आसपास एसएल होता. आपण बफर करून त्याच्या खाली 10 पिप्स लावतोय. सो 20 पिप्सचा एसएल हिट. ओके, 28 मेला काय झालं एकदा चेक करू आपण. ओके, सिंपल. दुसरी कॅन्डल आपल्याला ग्रीन बघायला मिळते. या ठिकाणी लर्निंगची एक गोष्ट सांगतो. ज्या वेळेला आपण इकडं ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे, त्याच्यानंतर आपला रेग्युलर स्टॉप लॉस ज्या वेळेला एवढा मोठा होतो तर त्यावेळेला आपण काय करतोय, सिमिलर कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस ठेवतोय. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पहिलं टार्गेट बघायला भेटते काय, होय, तर पहिलं टार्गेट आपल्याला डन झालेलं बघायला भेटते. सो सिंपल 28 मेला 50 पिप्सचं टीपी डन झालेला आहे. ओके, जाऊ आपण 29 मेला. ओके, इथं सुद्धा जे मगाशी आपण लर्निंग बघितलं आहे ते या ठिकाणी सुद्धा आपल्याला लागू होते. ओके, जी पहिली कॅन्डल होती ती एवढी मोठी होती की आपण त्याचा स्टॉप लॉस अफोर्ड करू शकत नव्हतो. सो सेम कॅन्डलच्या हायला आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. त्याच्यानंतर पहिलं टार्गेट आपलं 50 पिप्सचं असते, दुसरं आपलं 100 पिप्सचं असते. दोन्ही टार्गेट आपल्याला डन झालेले बघायला मिळतात. सो सिंपल आपल्याला 29 मेला 100 पिप्सचं टीपी डन झालेला बघायला भेटतो. ओके, बघू आपण मेचा शेवट गोड झालाय की कसा झालाय. 30 मे. ओके, नो प्रॉब्लेम. दुसरी कॅन्डल ग्रीन होती आणि या ठिकाणी आपला स्टॉप लॉस उडलेला होता. नॉर्मल स्टॉप लॉस आपला 20 पिप्सचा होता. आपल्याला तिथं बफर करून 10 पिप्स खाली ठेवतो. सो आपल्याला इथं मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी स्टॉप लॉस उडलेला बघायला भेटतो. ओके, सो आता याचा ॲनालिसिस करूया आपण, जसं दर व्हिडिओमध्ये करतो आपण, प्रत्येक व्हिडिओमध्ये करतो. टोटल ट्रेड्स आपले 5 होते, त्यापैकी टीपी डन किती होते, 2च होते. एसएल हिट
टोटल 3 होते. ओके, सो आपल्याला या ठिकाणी ऑल ओव्हर प्रॉफिट झालाय का लॉस झालाय आपण एकदा चेक करू. -50, ओके, -20 +50 +100 -30. ओके, सो ऑल ओव्हर आपण या महिन्यात सुद्धा प्रॉफिटमध्ये आहे, या आठवड्यात सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये आहे. कितीच्या, जास्त नाही, पण 50 पिप्सच्या आसपास आपण प्रॉफिटमध्ये आहे. सो आपण आता एकदा चेक करू. ओके, आपलं जर्नल मेंटेन करू. मेच्या 4th वीकमध्ये आपण मे 4th वीक आपण 50 पिप्सच्या प्रॉफिटमध्ये आहे. ओके, चारीच्या 4 आठवडे आपण प्रॉफिटमध्ये क्लोज केलेत. सो आपण एकदा चेक करू मे मध्ये आपण किती प्रॉफिट काढलेला आहे. ओके, मे मंथ ऑल ओव्हर प्रॉफिट 120 pips plus 220 pips plus 90 pips plus 50 pips. ओके, सो ऑल ओव्हर आपण या ठिकाणी 480 पिप्सच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. ओके, जर तुम्ही एक सेकंड. ओके, ह्या मॉर्निंगच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे 4च्या 4 आठवडे आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहे. सो ही एक स्ट्रॅटेजी आहे, पण जी लिक्विडिटी स्वीपची जी स्ट्रॅटेजी आपण चेक केली होती त्यामध्ये आपण ऑलरेडी 770 पिप्सच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. सो ह्या 2 स्ट्रॅटेजीजप्रमाणे आपण ऑलरेडी एवढा प्रॉफिट जनरेट केलेला आहे की या 2 स्ट्रॅटेजीच्या फक्त फोकस करून जर तुम्ही ट्रेडिंग केला असतं तर हे 770 प्लस हे 480 आणि प्लस अजून एक स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. सो ह्या तिन्ही जर स्ट्रॅटेजीवर तुम्ही काम केलं फक्त तरी सुद्धा तुम्ही या मंथमध्ये ऑलमोस्ट आरामात अकाउंट तुम्ही डबल करू शकत होता. यामध्ये एक ट्रेड आपण ट्रान्सपरंटली चेक केलेला आहे. जिकडे 20 पिपचा एसएल होतो तिकडे आपण 30 पिपच्या आसपास एसएल कन्सिडर केलेला आहे. सो प्रत्येक गोष्ट एकदम ट्रान्सपरंटली या ठिकाणी आपण ॲनालिसिस केलेली आहे. यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स वाटत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये 100% आपले डाऊट्स विचारू शकताय तुम्ही. जर तुम्हाला काही डाऊट्स पर्सनली डिस्कस करायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहे. तिकडे सुद्धा तुम्ही या बाबतीत जे पण डाऊट्स असतील ते फिजिकली तुम्ही मला कॉल करून विचारू शकताय और भेटून विचारू शकताय. सो हा कंटेंट जर तुम्हाला खरोखर जेन्युइनली वाटत असेल की बाबा खरोखर आपल्याला उपयोगी व्हायला लागला आहे, याचा बेनिफिट होणार आहे, तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना हे शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. आपण या मे महिन्याचे रिझल्ट्स ऑलरेडी चेक केलेले आहेत. असेच रिझल्ट्स आपण प्रत्येक महिन्याचे बघत असणार आहे. याच पद्धतीनं आपल्याला बाकीचे सुद्धा कंटेंट्स आपल्या फॉरेक्स रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत A to Z सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती डिस्कशन करणार आहोत. सो जून महिन्यामध्ये या स्ट्रॅटेजीनं किंवा लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजीनं किंवा अजून एक जी आपण स्ट्रॅटेजी अजून डिस्कस केली नाही पण लवकरच करणार आहोत, या स्ट्रॅटेजीजमध्ये आपल्याला ऑल ओव्हर खरोखर प्रॉफिट व्हायला लागलाय की नाही या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो पुढचे व्हिडिओसुद्धा अजिबात मिस करू नका. आणि जर या आधीचे व्हिडिओ मिस केले असाल तर 100% जाऊन बघा, कारण आपले जे स्ट्रॅटेजीचे रिझल्ट्स आहेत या स्ट्रॅटेजीच्या रिझल्ट्सवरूनच तुम्हाला या इंडस्ट्रीमधली जी ब्युटी आहे ती कळायला हेल्प होईल. प्लस आपल्या या स्ट्रॅटेजी तुम्हाला कळायला सुद्धा हेल्प होतील. सो कुठलाही व्हिडिओ अजिबात मिस करू नका. भेटू आपण नवीन स्ट्रॅटेजी किंवा नवीन एपिसोड किंवा नवीन ॲनालिसिससह नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.